आणि या पुढील जे स्पर्धक येणार आहेत त्या आपल्या या श्रावण महिन्याचे महत्त्व ते आपल्या शब्दात आपल्यासमोर मांडणार आहेत. तर पुढील स्पर्धक आहे कोड नंबर 4 क्रेजेंटा कदम. नमस्कार, मी सौ क्रिझॅन्टा निखिल कदम पुन्हा तुमच्या समोर उभी आहे श्रावणाबद्दल काही मजेशीर गोष्टी सांगायला. जसं मी लास्ट राऊंडमध्ये म्हटले होते की मराठी ही माझी मातृभाषा नाही आहे, तर माझे चे भ झाले तर प्लीज मला माफ करा आणि समजून घ्या. अ बिग थँक्यू टू श्रावण सुंदरी, ज्यामुळे मला माझी कला प्रस्तुत करायला इतका मोठा प्लॅटफॉर्म भेटला. जन्माने मी पारसी, श्रावणाशी माझं दूर दूरपर्यंत काहीही संबंध नाही, पण लग्नानंतर जो मी श्रावण अनुभवला आहे ते फार मजेशीर होतं. खरं तर आम्ही पारसी लोकांना उपवास करणे तर खूप भीती वाटते, पण श्रावण हा उपवास कसा असतो ते माझ्या सासूबाईने एकदम मस्त समजवलं. नॉनव्हेज टाळणं थोडं कठीण होतं, बट त्यात सासूबाई वेगवेगळ्या पदार्थाचे जेवण बनवून खायला घालायची आणि ते कसं बनवायचं तेही तिने मला शिकवलं. श्रावण माझ्यासाठी एक इमोशन आहे. ह्यात मी वर्षानुवर्ष गोळा केलेले माझे मेमरीज आठवतात. मला एका वेगळ्या संस्कृतीत स्वीकारण्याचे प्रयत्न आठवतात. श्रावणात मला आपलेपण आठवतो. श्रावण नव्हे तर आपले भारतातले सगळे सण असेच असतात. त्यात मज्जा, प्रेम, वेगवेगळे खाद्यपदार्थ असतात, पण त्याच्या आधी असते एकत्र येण्याची खुशी. भारतात आपण कुठलाही सण एकटे सेलिब्रेट करूच शकत नाही. इमॅजिन करा, आपण होळीला स्वतःलाच रंगवतो का? नाही ना. भारतातले सगळे सण असेच असतात ज्यात खूप सारे युनिटी आणि भरपूर प्रेम असतो. फराळ बनवणाऱ्या आईचा थकवा तिच्या मुलाने ते खाल्ल्यावर एकदम गायबसा होतो, असं आपलं श्रावण. लग्नाआधी तर माझ्यासाठी फेस्टिवल म्हणजे पारसी न्यू इयर, ख्रिसमस आणि ईस्टरच असायचा, पण लग्नानंतर जो मी अनुभवला आहे तर माझं वर्षाचं फुल कॅलेंडरच ब्लॉक झाला. संक्रांतीपासून ख्रिसमसपर्यंत मी फारच बिझी असते. ते पाडव्याची श्रीखंडपुरी, तर होळीची पुरणपोळी, ते ईस्टरचे एग्स, तर पारसी न्यू इयरची पात्राणी मच्छी, ते दसऱ्याचं गोड जेवण, तर दिवाळीची करंजी, ते दिवाळीची करंजी, ते भाऊबीजचं चिकन, तर क्रिसमसची केक. हे ॲक्च्युली मी एका कल्चरची नव्हे तर मी एक भारतीय स्त्री आहे. भारत हाच माझा धर्म, हीच माझी संस्कृती. इमॅजिन, आज तुमच्यासमोर एक पारसी मुलगी उभी राहून मराठीत स्पीच देते. आय डोंट थिंक ह्याच्यापेक्षा मोठा काय एक्झाम्पल असू शकतं. आणि आपल्या सगळ्या सणांना जोडणारे म्हणजे आपले खाद्यपदार्थ. तर 3 मिनिटात मी तुम्हाला माझी पाककला दाखवू शकत नाही, म्हणून तुमच्या सगळ्यांसाठी मी काहीतरी बनवून आणलं आहे, एक श्रावण स्पेशल डेलिकेसी. तर ते प्रस्तुत करायला प्लीज मला अनुमती द्या. थँक्यू. मी आणू शकते ना? हॅलो. थँक्यू क्रिजेंटा.